नमस्कार मित्रांनो, मी आहे श्रीधर आणि जी के जो के या युट्यूब चॅनल तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे. मित्रांनो, नवोदय विद्यालय 2026-27 ॲडमिशन फॉर्म कशा प्रकारे तुम्ही भरू शकता? त्यासाठी कोणती कोणती कागदपत्रे लागणार आहेत? कशाची आवश्यकता असणार आहे? ही सर्व ए टू झेड माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप नका करू, संपूर्ण व्हिडिओ पहा. 6वी वर्गासाठी नवोदय विद्यालयाचा फॉर्म कशाप्रकारे तुम्ही ऑनलाईन भरू शकता, ही सर्व माहिती पाहणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, फॉर्म भरण्यासाठी लिंक जी आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. लिंक ओपन केल्याच्या नंतर सुरुवातीला तुम्हाला अशा प्रकारचं इंटरफेस दिसून येईल. ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर ॲडमिशन टू 6th क्लास म्हणजेच कक्षा 6 मे प्रवेश हेतू ऑनलाईन आवेदन. वरी दिलेली लिंक तुम्ही इथून देखील घेऊ शकता किंवा मग डिस्क्रिप्शन बॉक्समधून देखील घेऊ शकता. त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला खाली यायचं आहे. कॅन्डिडेट कॉर्नरवर जी 1 नंबरची लिंक आहे त्यावर क्लिक करायचं आहे. ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर ॲडमिशन टू क्लास 6 अनिवार्य पात्रता की घोषणा या ठिकाणी तुम्ही वाचू शकता मित्रांनो. त्यानंतर स्क्रोल डाऊन करून खाली यायचं आहे आणि जे 2 ऑप्शन दिलेले आहेत त्यामध्ये यस किंवा नो प्रश्न तुम्हाला वरती वाचून उत्तर द्यायचं आहे. पहिल्या प्रश्नाचं उत्तर हे सर्वांचं यस असणार आहे, कारण ते मॅन्डेटरी आहे मित्रांनो. त्यानंतर 2 नंबरचं म्हणजे तुमच्याकडे आधार कार्ड आहे का नाही हे विचारते. तुम्हाला आधार कार्ड असेल तर यस करायचं आहे, नसेल तर नो करायचं आहे मित्रांनो. आधार कार्डवर पाठीमागच्या साईडला जे आहे ते वडिलाचं नाव असणे आवश्यक आहे. अशा प्रकारे या ठिकाणी आधार कार्ड अपलोड केलेलं आहे मित्रांनो. आधार कार्ड नो केल्याच्या नंतर काय करायचं आहे मित्रांनो, तर त्या ठिकाणी तुम्हाला क्लिक केल्याच्या नंतर वडिलाचा जो आहे रहिवासी दाखला त्या ठिकाणी अपलोड करावा लागणार. त्यानंतर फॉर्म ओपन झाल्याच्या नंतर मित्रांनो, सुरुवातीलाच अभ्यर्थी का नाम म्हणजेच विद्यार्थ्याचं नाव तुम्हाला त्या ठिकाणी टाकायचं आहे, नेम ऑफ द कॅन्डिडेट. त्यानंतर पिता का नाम, फादर नेम म्हणजेच वडिलाचं नाव देखील त्यानंतर टाकून घ्यायचं आहे. संपूर्ण अभ्यर्थी का नाम, कॅन्डिडेट नेम टाकायचं आहे. त्यानंतर वडिलाचं नाव टाकल्याच्या नंतर माता का नाम म्हणजेच आईचं नाव टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर कॅन्डिडेटची लिंक मुलगा आहे का मुलगी ते टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर जन्मदिनांक देखील टाकून घ्यायचा आहे विद्यार्थ्याचा. जन्मदिनांक टाकून घेतल्याच्या नंतर मित्रांनो, त्या ठिकाणी आधारला लिंक असलेला मोबाईल नंबर तुम्हाला त्या ठिकाणी टाकायचा आहे. आधारला लिंक असलेला मोबाईल नंबर टाकल्याच्या नंतर तुमची कास्ट, श्रेणी, कॅटेगरी जी काय ती टाकून घ्यायची आहे. विद्यार्थी अपंगत्व आहे का ते यस असेल तर यस करायचं असेल, नो असेल तर नो करायचं आहे. त्यानंतर तुमचा जो पत्ता आहे राहायचा तो ॲड्रेस त्या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर पिनकोड देखील टाकायचा आहे मित्रांनो. पिनकोड टाकून झाल्याच्या नंतर स्क्रोल डाऊन करून थोडंसं खाली घ्यायचं आहे. त्यानंतर रेसिडेन्शियल स्टेट राज्य घ्यायचं आहे. तुमचा जिल्हा निवडायचा आहे. त्यानंतर तालुका, ब्लॉक ते देखील निवडून घ्यायचं आहे मित्रांनो त्या ठिकाणी. त्यानंतर मित्रांनो, तालुका निवडून घेतल्याच्या नंतर एक ऑप्शन आहे त्या ठिकाणी की कक्षा 5 की पढ़ाई और निवास का जिल्हा एक ही है, म्हणजे दोन्ही एकच आहे का विचारताय. त्या ठिकाणी यस करून घ्यायचं आहे तुम्हाला. 5वीचा वर्ग आणि तुमचा राहण्याचा जिल्हा तो एकच आहे का. यस केल्याच्या नंतर त्या ठिकाणी खाली महाराष्ट्र आणि हिंगोली जे तुमचा जिल्हा असेल ते येऊन जाईल ऑटोमॅटिक मित्रांनो वरी टाकल्याप्रमाणे. त्यानंतर परीक्षेचं माध्यम निवडायचं आहे तुम्हाला. मराठी मीडियम मध्ये पेपर हवा आहे का इंग्लिश मीडियम मध्ये हवा आहे तो त्या ठिकाणी तुम्हाला टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर मागील 3 वर्षाचं म्हणजे 3री, 4थी आणि 5वीचं स्कूल वर्ष आणि रुरल मध्ये आहे का, अर्बन मध्ये आहे, ग्रामीण आहे का, शहरी आहे, हे तुम्हाला माहिती त्या ठिकाणी द्यायची आहे. सर्वात आधी मित्रांनो तुम्हाला स्कूल का नाम, शाळेचं नाव त्या ठिकाणी टाकून द्यायचं आहे. वर्ग 3री, 4थी आणि 5वी या 3 वर्गाची तुम्हाला माहिती त्या ठिकाणी भरायची आहे.
सर्वात आधी मी तुम्हाला दाखवून देत आहे कोणती कोणती माहिती भरायची आहे. त्यानंतर आपण देखील त्या ठिकाणी स्कूलचं नाव टाकून घेणार आहोत. 3रीच्या वर्गाचं नाव आपण स्कूलचं नाव या ठिकाणी टाकत आहोत. तुम्ही देखील 3 वर्षाची माहिती टाकायची आहे. स्कूलचं नाव टाकल्याच्या नंतर मान्यता प्राप्त ते त्या ठिकाणी तेच असणार आहे मित्रांनो, रेकग्नाइज्ड. त्यानंतर स्कूल स्थिती ही कोणती ग्रामीण आहे का शहरी आहे ते तुम्हाला निवडायचं आहे. त्यानंतर कोणत्या वर्षी 3रीमध्ये होते, कोणत्या वर्षी 4थीमध्ये होते आणि कोणत्या वर्षी 5वीमध्ये तुमचा विद्यार्थी होता, ही माहिती तुम्हाला त्या ठिकाणी टाकायची आहे. तिन्ही वर्गाची माहिती या ठिकाणी मी टाकून घेत आहे. टाकून घेतल्याच्या नंतर स्क्रोल डाऊन करून पुन्हा खाली घ्यायचं आहे मित्रांनो. आता शेवटची स्टेप म्हणजे तुम्हाला विद्यार्थ्याचा फोटो, विद्यार्थ्याची सही, पालकाची सही आणि जो फॉर्म आहे तो फॉर्म त्या ठिकाणी अपलोड करायचा आहे. एक पेजची जी प्रिंट आहे फॉर्मची, ती फॉर्मची प्रिंट देखील मी तुम्हाला दाखवून देत आहे. हीच प्रिंट तुम्हाला फिलअप करायची आहे, हाताने भरून घ्यायची आहे. शाळेतून सही शिक्का देखील आणायचा आहे मित्रांनो या फॉर्मवर. या फॉर्मची PDF देखील आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहोत, ते तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता. सर्वात आधी आता आपण विद्यार्थ्याचा फोटो अपलोड करून घेणार आहोत. विद्यार्थ्याचा फोटो किती किलोबाईटमध्ये अपलोड करायचा आहे, त्या ठिकाणी 10 ते 100 किलोबाईट दिलेला आहे मित्रांनो. साईन देखील 10 ते 100 किलोबाईट दिलेली आहे. आणि जो फॉर्म आहे तो फॉर्म 500 किलोबाईट पर्यंत तुम्हाला अपलोड करायचा आहे. अशा ठिकाणी आपण अपलोड करून घेतलेली ही माहिती पहा. अपलोड केल्याच्या नंतर मित्रांनो तुम्हाला सर्व फॉर्म व्यवस्थित चेक करून घ्यायचा आहे. चेक केल्याच्या नंतर तुम्हाला सबमिट करून त्या फॉर्मची प्रिंट काढून घ्यायची आहे. ती प्रिंट तुम्हाला शाळेमध्ये दाखल करायची. अशा प्रकारे फॉर्म भरू शकता. माहिती कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. जर काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारा, त्या प्रश्नांची उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करू. जय हिंद, जय महाराष्ट्र.